हाय, सारिका रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. तर ही आहे खाडीची लपलपीत मच्छी. तर तुम्हाला हवी का अशी छान अशी ग्रेव्हीदार मच्छी? तर इकडे पाहू शकताय, ही खाडीची एकदम ताजी ताजी मच्छी आहे. त्याच्यामध्ये आहेत छान अशा गावठी कोलंबी. तर ही आहे खाडीची कोलंबी, त्याला म्हणू शकतोय आपण गावठी कोलंबी. तर ह्याच्यामध्ये आहेत थोड्याशा फाप्या, म्हणजेच तुम्ही याला चिंबोऱ्या म्हणू शकता, कांबेऱ्या म्हणू शकता. आणि त्याच्यामध्ये ज्या काळ्या दिसत आहेत त्यांना म्हणतात खरबी. तर ती काळी खरबी असते. तर ही अशी मिक्स खाडीची मच्छी मिळते, खाजणी मच्छी. तर मी इकडे घेतलेलं आहे तेल. एका भांड्यामध्ये तेल घातलेलं आहे, लसूण ठेचून घातलेला आहे भरपूर, आणि मग घेतलेले 2 हिरवी मिरची, आणि मग आपण त्याच्यात खाड्याची मच्छी टाकणार आहोत. तर खाडीची मच्छी एकदम फ्रेश आहे, ताजी ताजी मच्छी. त्याच्यामध्ये घालूया आपण चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर घालूया आपण लाल तिखट. लाल तिखट हवं तसं घालू शकताय तुम्ही. तर आम्ही तिखट जास्त हवंय म्हणून जास्तच घालतो. तर चला, त्याच्यामध्ये घातली आपण हळदी. त्याच्यानंतर घालूया आपण गरम मसाला. गरम मसाला वगैरे घातलं की छान मॅरिनेट करून घ्यायचं, जसं की त्या मच्छीला सगळं मसाला लागायला हवं. तर आता आपण त्याच्यामध्ये घालूया पाणी. जितकी तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तितकं पाणी घाला तुम्ही. तर आपल्याला जास्त रस्सा करायचा नाहीये, नॉर्मलीच करायचा आहे, तेव्हाच त्याची टेस्ट घ्यायला मिळते. ही आहे आंब्याची आंबोशी. तर आंबोशी नाही घातली तर काही मज्जाच नाही, कारण गावठी मच्छी असेल खाजणी तर त्याच्यामध्ये आंबोशी घालावीच. तर छान उखल आलेला आहे, आता इथे पाहू शकताय. खूप छान अशी तरी सुद्धा आलेली आहे, आणि इथे झालेली आहे आपली मच्छी तर रेडी. खाजणी मच्छी, गावठी मच्छी, एकच नंबर. तर तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर फटाफट माझ्या चॅनलला नवीन असाल तर फटाफट सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या. ओके, तर बघा कशी मच्छी झाली, तुम्ही सुद्धा ट्राय